करायला एकदम सोपी आणि पचायला हलकी अशी नारळाची कढी आपण बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एक ओला नारळ घेतला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून पाणी टाकून नारळाचं दूध काढून घेतलं आहे। फोडणीसाठी 4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे हे मिक्सरमधून जाडसरच वाटून घेणार आहे। तयार दुधामध्ये 2 चमचे बेसन घालून ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे। कढई गॅसवरती ठेवली आहे। 2 चमचे तेल टाकून मोहरी छान तडतडू दिली आहे। त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेले सर्व मिश्रण टाकलं आहे। छान असे कढीपत्ता आणि हिंगची फोडणी सुद्धा दिली आहे। मग फोडणी छान बसल्यानंतर याच्यामध्ये जे आपलं नारळाचं दूध आहे ते याच्यामध्ये घालून मिक्स करायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालून आणि उकळी आल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून आपली तयार झाली आहे ही नारळाची कढी। पाव चमचा इथे मी भाजलेले जिऱ्याची पूड सुद्धा घातलेली आहे। तयार आहे सुमधुर अशी नारळाची कढी। गरम गरम भातासोबत कोणतीही वडी असू दे किंवा मासे असू देत त्याच्यासोबत खूपच छान लागते। नक्की करून बघा। धन्यवाद।